नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रात मी वर्षा नलावडे आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीची बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची 8 डिसेंबरला पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांनी 8 डिसेंबरला पुन्हा चौकशीसाठी बोलावलेलं आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे तसे आदेश आहेत. या संदर्भात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत. योगेश, नेमके काय अपडेट मिळत आहेत मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात? वर्षा, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे आणि तिला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील देण्यात आलेली आहे. आणि आता दिग्विजय पाटील यांना देखील या प्रकरणामध्ये अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दिग्विजय पाटलांचा पहिल्यांदा एक नोटीस बजावून त्यांचा जबाब पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे नोंदवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा नोटीस देण्यात आलेली आहे आणि आता 8 डिसेंबरला दिग्विजय पाटील यांना पुणे पोलिसांनी बोलवलेलं आहे. 8 डिसेंबरला पुन्हा एकदा दिग्विजय पाटील यांची पक्षी जाणार आहे, त्यांचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे. आणि त्यानंतर दिग्विजय पाटील यांना पुणे पोलीस अटक करणार का, हा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण अमिडिया कंपनीचे संचालक म्हणून दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांच्यासोबत हा अग्नीचा व्यवहार केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने संपूर्ण जे काही खरेदी खत आहे, सर्व कागदपत्र आहेत, त्याच्यावर दिग्विजय पाटील यांच्याच सह्या आहेत. त्यामुळे दिग्विजय पाटील यांचा देखील या व्यवहाराशी संबंध असल्यामुळे दिग्विजय पाटलांची आता चौकशी केली जाणार. आणि या चौकशीनंतर पुणे पोलीस अटकेचा निर्णय देखील घेऊ शकतो. कारण शीतल तेजवानीला देखील अशाच पद्धतीने पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं आणि त्यानंतर शीतल तेजवानीच्या अटकेचा संदर्भात आता पुढे काय घडतंय बघावं लागेल. तुर्तास धन्यवाद.